वेलकम बॅक टू माय फोर्थ लेक्चर ऑन मॅथमॅटिकल लॉजिक. यामध्ये आपण पाहणार आहोत इफ अँड ओनली इफ म्हणजेच डबल इम्प्लिकेशन आणि त्यालाच म्हटलं जातं बाय कंडिशनल. जर दोन स्टेटमेंट पॅटर्न दिलेले असतील आणि त्यामध्ये जर आपण इफ अँड ओनली इफ हे लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करत असो तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला किंवा स्टेटमेंटला बाय कंडिशनल स्टेटमेंट असं म्हटलं जातं. आणि पी आणि क्यू या दोन्हींना काय म्हटलं जातं? इम्प्लिकंट्स. याचा सिम्बॉलिक फॉर्म या पद्धतीने येतो. यासाठी मी एक्झाम्पल इथं दिलेलं आहे पहा. पी स्टेटमेंट दिलेलं आहे प्राइस इन्क्रीजेस आणि क्यू स्टेटमेंट दिलेलं आहे डिमांड फॉल्स. तर बाय कंडिशनल स्टेटमेंट कसं तयार होतं? प्राइस इन्क्रीजेस इफ अँड ओनली इफ डिमांड फॉल्स. याचं ट्रूथ टेबल आपण पाहूया. ट्रूथ टेबलमध्ये पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज या नेहमीप्रमाणे घ्यायचे. त्यानंतर पी डबल इम्प्लिकेशन क्यू याचा रूल काय आहे तर दोन्ही ट्रू असतील तर ट्रू आणि दोन्ही फॉल्स असतील तर ट्रू, बाकी फॉल्स. नेक्स्ट आपण पाहूया स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हटलं जातं? जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट्स दिलेले असतील, सिम्पल स्टेटमेंट्स, आणि त्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये जर एक आणि एकापेक्षा जास्त लॉजिकल कनेक्टिव्ह यूज केलेले असतील, जसं की मी इथं दिलेलं आहे पहा, अँड, ऑर, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, निगेशन, यापैकी जर लॉजिकल कनेक्टिव्ह इथं यूज केलेलं असेल तर त्या कंपाऊंड स्टेटमेंटला काय म्हटलं जातं? स्टेटमेंट पॅटर्न. यासाठी मी इथे एक्झाम्पल दिलेलं आहे पहा या पद्धतीने. आता इथं नोट येते, पॅरेंथेसिस मस्ट बी इंट्रोड्युस्ड व्हेन एव्हर नेसेसरी. म्हणजेच काय तर निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू अँड निगेशन पी बाय कंडिशनल क्यू हे दोन्ही सेम येत नाही. असंच रूल सर्व लॉजिकल कनेक्टिव्हसाठी होल्ड होतो. द सेकंड नोट आहे, जर सपोज स्टेटमेंट पॅटर्नमध्ये जर एन स्टेटमेंट्स असतील आणि एम कनेक्टिव्ज असतील तर ट्रूथ टेबलमध्ये 2n रोज येतात आणि m+n हे कॉलम्स येतात. हे तुम्ही ऑब्झर्व करू शकता कोणत्याही ट्रूथ टेबलमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्समध्ये टू लॉजिकल स्टेटमेंट्स आर सेड टू बी इक्विव्हॅलंट if and only if the truth values in their respective columns in the joint truth table are identical. म्हणजेच काय तर दोन लॉजिकल स्टेटमेंट्स दिलेले असतील आणि त्यांच्या जॉईंट ट्रूथ टेबलमध्ये जर वेगवेगळ्या जे ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या ट्रूथ व्हॅल्यूज जर आयडेंटिकली येत असतील, सेम येत असतील, तर त्यांना आपण काय म्हणू शकतो? लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत. तर इथं मी दिलेलं आहे पहा, S1 आणि S2 हे लॉजिकल इक्विव्हॅलंट आहे. S1 हे एक स्टेटमेंट पॅटर्न आहे आणि S2 हे अनदर स्टेटमेंट पॅटर्न आहे. तर त्यांना आपण लॉजिकली इक्विव्हॅलंट लिहायचं असेल तर ते कोणत्या सिम्बॉलनी लिहिलं जातं? तर 3 लाईन्स आपण इथं नोट डाऊन करू शकतो. त्याला म्हणतात लॉजिकली इक्विव्हॅलंट. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. एक्झाम्पल मी इथं दिलेलं आहे पहा आणि त्याचंच आपण ट्रूथ टेबल इथं फाइंड आउट केलेलं आहे. सर्वप्रथम पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज नेहमीप्रमाणे घ्यायच्यात. त्यानंतर पहिलं जे लॉजिकल स्टेटमेंट आहे किंवा स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. तर अँडसाठी रूल आपल्याला माहिती आहे, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, बाकी सगळे फॉल्स. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आपल्याला निगेशन क्यूची आवश्यकता लागते, म्हणून पहिल्यांदा निगेशन क्यू फाइंड आउट केले. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये जे स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज काढलेले आहेत आणि नंतर त्याचं निगेशन घेतलेलं आहे. तर कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 6 हे दोन्ही आयडेंटिकल आहेत, हे तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट पहा टॉटॉलॉजी. यामध्ये तर टॉटॉलॉजीची डेफिनेशन काय आहे तर सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज काय आल्या पाहिजे स्टेटमेंट पॅटर्नमध्ये? ट्रू आल्या पाहिजेत. कितीही आपण ट्रूथ व्हॅल्यूजमध्ये बदल केला तरी त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला ट्रू मिळाली पाहिजे. तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला काय म्हटलं जातं? टॉटॉलॉजी. इथं मी एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्याचंच ट्रूथ टेबल इथं फाइंड आउट केलेलं आहे पहा.
पहिल्यांदा आपण पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड आउट केल्यात. त्यानंतर पहिल्या ब्रॅकेटच्या, त्यानंतर सेकंड ब्रॅकेटच्या आणि त्यानंतर त्या दोन्हीमध्ये बाय कंडिशनल. जर असं फाइंड आउट केलं आणि बाय कंडिशनलचं रूल आपल्याला माहिती आहे, दोन्ही ट्रू असतील आणि दोन्ही फॉल्स असतील तर ट्रू, बाकी सगळे फॉल्स. या रूलनुसार आपण 2 कॉलम थर्ड आणि फोर्थ फाइंड आउट केला आणि त्यानंतर फिफ्थ फाइंड आउट केला. तर आपल्याला सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज ट्रू मिळतात. म्हणजेच काय मिळतंय? टॉटॉलॉजी. नेक्स्ट पाहूया कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शनमध्ये टॉटॉलॉजीच्या पूर्णपणे उलट. म्हणजेच काय? तर स्टेटमेंट पॅटर्नमध्ये सर्व ट्रूथ व्हॅल्यू जर फॉल्स असतील तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला काय म्हटलं जातं? कॉन्ट्राडिक्शन. यासाठी मी एक्झाम्पल दिले पहा आणि त्याचंच आपण ट्रूथ टेबल फाइंड आउट करतोय. तर पी आणि क्यू नेहमीप्रमाणे. त्यानंतर आवश्यकता लागते निगेशन क्यूची, म्हणून निगेशन क्यू. त्यानंतर पहिला ब्रॅकेट सॉल्व करायचे, त्यानंतर सेकंड ब्रॅकेट आणि त्यानंतर मग दोन्हीमध्ये जे लॉजिकल कनेक्टिव्ह आहे दॅट इज बाय कंडिशनल आहे, त्या बाय कंडिशनलचा रूल इथं यूज करायचे. तर आपल्याला काय मिळते? फॉल्स 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 फॉल्स. म्हणजे सर्व ट्रूथ व्हॅल्यूज काय होतात? फॉल्स होतात. म्हणून हे स्टेटमेंट पॅटर्न काय आहे? कॉन्ट्राडिक्शन आहे. नेक्स्ट आपण पाहूया कॉन्टिंजन्सी. कॉन्टिंजन्सी म्हणजे काय? नायदर अ टॉटॉलॉजी नॉर अ कॉन्ट्राडिक्शन. म्हणजे टॉटॉलॉजीही नाही आणि कॉन्ट्राडिक्शनही नाही, अशा स्टेटमेंट पॅटर्नला काय म्हटलं जातं? कॉन्टिंजन्सी. यासाठी मी एक्झाम्पल दिले आणि याचा ट्रूथ टेबल पहा. नेहमीप्रमाणे फाइंड आउट करायचे पी आणि क्यूच्या. त्यानंतर आवश्यकता लागते निगेशन क्यूची, म्हणून निगेशन क्यू फाइंड आउट केले. त्यानंतर पहिला ब्रॅकेट सॉल्व केलाय, त्यानंतर सेकंड ब्रॅकेटचं निगेशन आणि नंतर दोन्हीमध्ये कंजंक्शन. कंजंक्शनचा रूल आपल्याला माहिती आहे, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, बाकी सगळे फॉल्स. तर यामध्ये एक ट्रू आहे आणि बाकी सगळे फॉल्स आहेत, म्हणून काय येतं? कॉन्टिंजन्सी. नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन. तर याच्यावरतीच आपण एक्झाम्पल्स इथं दिलेले आहेत पहा. युझिंग ट्रूथ टेबल्स एक्झामाइन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स आर टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन ऑर कॉन्टिंजन्सी. तर इथं मी 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्यापैकी फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते मार्च 2013 या बोर्ड एक्झामला आलेलं होतं. याच पद्धतीनं तुम्ही सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट पहा, इथं मी होमवर्कसाठी क्वेश्चन्स दिलेले आहेत. तेही त्यामध्येही सेकंड आणि थर्ड हे जे आहे ते मार्च 2013, ऑक्टोबर 2015ला पडलेले एक्झाम्पल आहे. त्यानंतर ऑक्टोबर 2014ला एक पडलेलं आहे. तर यासाठी मी सॅम्पल म्हणून तुम्हाला फोर्थ एक्झाम्पल सॉल्व करून दिलेलं आहे पहा. जर 3 स्टेटमेंट असतील तर त्यावेळी ट्रूथ टेबल कसं सॉल्व करायचं यासाठी मी इथं ट्रूथ टेबल फाइंड आउट करून दिलेलं आहे. तर नेहमीप्रमाणे आपण पी आणि क्यूच्या व्हॅल्यू 4च घेत होतो, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. पण इथं आता 3 असल्यामुळं 4 वेळा ट्रू घ्यायचे, 4 वेळा फॉल्स घ्यायचे. त्या पद्धतीनं क्यू आणि आरच्या व्हॅल्यू बदलत जायचे. आणि नंतर एक ब्रॅकेट सॉल्व केलेलं आहे. सॉल्व करत कंजंक्शन डिजंक्शनचे जे काही रूल आहेत त्या पद्धतीनं मी हे ट्रूथ टेबल फाइंड आउट केलेलं आहे. तर लास्ट कॉलममध्ये आणि फिफ्थ कॉलममध्ये पाहू शकता, दोन्ही कॉलममधल्या ट्रूथ व्हॅल्यूज काय आहेत? आयडेंटिकल आहेत. म्हणून हे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न्स काय होतात? लॉजिकली इक्विव्हॅलंट होतात. हे सोल्युशन्स जे आहेत ते थर्ड लेक्चरमध्ये जे एक्झाम्पल्स मी दिले होते त्यापैकी एक सॉल्व करून दिलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही चेक करा तुमचे आन्सर्स बरोबर आहेत की नाहीत आणि त्या पद्धतीने बाकीचे एक्झाम्पल्स सॉल्व करू शकता. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तोपर्यंत थँक्यू. स्टे होम, स्टे सेफ.